काँग्रेसची पत्रकार परिषद, केंद्र सरकारवर गोपाळ तिवारी यांची जोरदार टीका। काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आणि प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्या उपस्थितीत काँग्रेस कमिटी कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली। यावेळी त्यांनी पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेत केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र शब्दात टीका केली। तिवारी यांनी सांगितले की काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत असून संघटन मजबूत करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत। कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेच्या अडचणी सोडवण्यावर पक्षाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। संसदेत मंजूर झालेल्या विधेयकांबाबत बोलताना त्यांनी नमूद केले की 2023 मध्ये पारित झालेले काही विधेयक अद्याप पूर्णपणे अंमलात आलेले नाहीत। मात्र डी-अमिटमेंटच्या नावाखाली नवीन निर्णय घेतले जात असून त्याला काँग्रेसचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले। जुनी विधेयके लागू न करता नवीन बदलाचा आग्रह धरणे योग्य नसल्याचे त्यांनी मत व्यक्त केले। भारतीय जनता पक्षावर टीका करताना तिवारी म्हणाले की भाजपचा पूर्वीचा सर्वसमावेशक चेहरा बदलला असून तो आता जातीय आणि धार्मिक राजकारणाकडे वळला आहे। देशात धर्माच्या नावावर तणाव निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। या पत्रकार परिषदेला जतचे माजी आमदार तथा सांगली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रम सावंत, सांगली शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मे 2023 मध्ये संसदेमध्ये सर्व विरोधी पक्षांनी या महिला आरक्षण विधेयकाला त्या ठिकाणी एकमुखी पाठिंबा दिला काँग्रेससह, आणि एकमताने जे पास झालेलं बिल त्याची अंमलबजावणी करण्याचं सोडून ते महिला आरक्षण विधेयकाचं नाव पुढे घेऊन या भारतीय जनताच्या नया विकसित भाजपचे नेते जे तथाकथित आहेत, तर देश विकसित झाला का माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षाचे जर अनेक आपण कार्यालय बघितली किंवा इतर काही परिस्थिती बघितली, त्यांना मिळणारा जो जे देणग्या बघितल्या, तर भारतीय जनता पक्ष निश्चित विकसित झाला आहे। आणि त्याच्या ह्या विकसित भाजपचे जे नेते आहेत ते पुन्हा त्यांना ह्या मुद्द्याचं राजकारण करायचं आहे। महिला आरक्षणाविषयीची सहानुभूती लोकांची मिळवायची आहे। आणि शेवटी असं आहे ना की महिला आरक्षणाबाबत सहानुभूती म्हणजे एखाद्याचा विश्वास दाखवायचा, त्याच्या संवेदना त्याच्या भडकायच्या, आणि नंतर मग तो जर विश्वासघात होत असेल, संवेदना भंग होत असेल त्याचा, तर मग त्याला बंधुगिरीच म्हणतात। कारण महाराष्ट्रात तसा ज्यांच्या श्रद्धा, निष्ठा, विश्वास याच्याशी प्रतारणा झाली, ते बंधुगिरीचे प्रकार पूर्ण पुढे आलेले। त्यामुळे भारतीय जनता पक्ष ही राजकीय बंधुगिरी करून या प्रकारे महिला आरक्षण विधेयकाचं राजकारण करत पुन्हा त्याच विषयावर महिलांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करेल, तो निंदनीय आहे। 2 राज्याच्या निवडणुकांसाठी त्यांना हे सर्व करणं भाग पडत होतं, आणि त्याचबरोबर पुढच्या काळात आपल्याला हक्काचं राक्षसी बहुमत मिळावं म्हणून असंविधानिक पद्धतीने जातीय निहाय जनगणना होण्यापेक्षा अगोदरच वेगळ्या पद्धतीनं त्यांना काही डिलिमिटेशन, सीमांकन करून काही मतदारसंघ वाढवायचे होते, परंतु तो डाव काँग्रेससह विरोधी पक्षाने त्यांचा उधळून लावला। आपण जर बघितलं तर 1952ला ज्यावेळेला 438 जागा होत्या, त्याच्यानंतर मग त्या 94 झाल्या, 72, त्याप्रमाणे 72 ते 92 518 झाल्या, म्हणजे 489, 518 आणि 1992 ते 2012 म्हणजे 14पर्यंत 543। जर 60 वर्षात ह्या 80 ते 90 जागा जर लोकसभेच्या वाढलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने वाढत असेल, तर आज मितीला तुम्हाला 800 850 संसदेच्या जागा वाढून काय साध्य करायचं? म्हणजे तुम्हाला ठराविक बेल्टमधून प्रत्येक राज्याच्या 1.5 जरी जागा झाल्या, तर त्या अंकगणिताप्रमाणे होत नाही ना, त्याला राजकीय परिस्थितीनुसारच त्या केल्या पाहिजे, संविधानिक परंपरेनुसार, संकेतानुसारच त्या जागा वाढवल्या पाहिजे। या जागा जर अशा पद्धतीने वाढवत असतील तर ते देशाला धोका आहे, आणि त्याचा जवळजवळ 60-70 हजार कोटीचा खर्च देखील आज त्याचा भूर्दंड पडला असता। परंतु हे
सगळं अनैसर्गिक आहे, असंविधानिक आहे आणि हा डाव आम्ही त्यांचा तडीला जाऊन देणार नाही आणि काँग्रेससह विरोधी पक्षनेते सतर्क आहेत आणि पुन्हा त्यांच्या उलट्या बोंबा सोडायच्या. त्या पद्धतीने त्यांनी पुन्हा काँग्रेसला बदनाम करण्याचं जर काही योजलं आहे की काँग्रेसने कसा विरोध केला तो डाव हाणून पाडण्याकरता महाराष्ट्रात संपूर्ण जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय आमचे कार्यकर्ते हा 2023चा महिला आरक्षण विधेयक जे मान्य झालेलं आहे ते तात्काळ मंजूर करावं याची मागणी करतील. महिला आरक्षण विधेयकाबाबत त्यांची संवेदना याच्यातूनच स्पष्ट होते की 2023ला 28 मेला जेव्हा 2024च्या लोकसभेची निवडणूक होती तेव्हा देखील महिलांची सहानुभूती घेण्याकरता त्यांनी हा विधेयक पास केलं, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र 2029च्या जनगणनेच्या नंतरच हे होणार असं त्यावेळेला निश्चित झालं होतं. परंतु त्याचं नोटिफिकेशन देखील त्यांनी काढलं नाही. ते परवाच्या चर्चेमध्ये त्या ठिकाणी ही बाब पुढे आली तेव्हा ते नोटिफिकेशन दुसऱ्या दिवशी निघालं. याच्यावरूनच त्यांना महिला आरक्षणाबद्दल किती संवेदना आहे. काँग्रेसने देशाचे राष्ट्रपती, लोकसभेच्या सभापती आणि देशातील अनेक मुख्यमंत्री या महिलांना संधी दिलेली आहे आणि ही बांधिलकी आहे. काँग्रेसची महाराष्ट्रात, पुरोगामी महाराष्ट्रात आई शाळेच्या दाखल्यावर आईचं नाव लिहिण्याची देखील जो ऐतिहासिक निर्णय स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या काळात, काँग्रेस काळात झालेला आहे त्याचा देखील काँग्रेसजनांना अभिमान वाटतो. आणि महिला आरक्षणाबाबत 33% पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण हे स्वर्गीय राजीवजींच्या पुढाकाराने झालेलं आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे फक्त साफ म्हणून भुई थोपटायची आणि वातावरण निर्माण करायचं एवढंच यांच्या हातात आहे, याच्यापेक्षा जास्त नाही. वास्तवतेपेक्षा हे भ्रम पसरवण्यात हे त्या ठिकाणी यांचे प्रयत्न आहेत ते काँग्रेस कार्यकर्ते उधळून लावतील आणि हे महिला विधेयक आरक्षण जे बिल आहे ते ह्या 2029च्या पूर्वी त्याचं नोटिफिकेशन पण त्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी. ज्या राज्यात कुठं ज्या निवडणुका होतील तिथं पण हे लागू व्हावं आणि हीच मागणी आम्ही काँग्रेस कार्यकर्ते राज्यभर करणार.